नमस्कार. आता सुभेदारांच्या घरात 3 मुली आलेल्या असतात. त्या 3 मुलींना बघून आता कल्पनाला प्रश्न पडतो, ह्या तिघी कोण? कल्पना म्हणते, आता ह्या 3 कोण? त्यावर मैनावती समोर येते आणि म्हणते, अहो ह्या तिन्ही माझ्या मुली आहेत. ही टीना, ती मीना आणि ती इना. हे ऐकताच आता कल्पनाला धक्का बसलेला असतो. आता टीना मीना आतमध्ये येतात आणि म्हणतात, आई आपली बबली कुठे आहे? आणि समोरच प्रिया उभी असते. आता त्या तिघीही धावत जातात आणि प्रियाला मिठी मारतात. ते बघून आता घरातील सगळेच हसत असतात. आता प्रियाला तर कसं तरी होत असतं. प्रिया म्हणते, अरे थांबा थांबा. त्यावेळी त्या म्हणतात, अरे इतक्या वर्षांनी आपली भेट झाले आणि तू असं काय करतेस? अगं बबली, तू आम्हाला विसरलीस की काय? एवढ्या मोठ्या घरात येऊन राहायला लागलीस का आता आम्हाला ओळख दाखवत नाहीस? त्यावेळी प्रिया म्हणते, अरे माझं ऐकून तरी घ्या. त्यावेळी त्या म्हणतात, काय ऐकून घ्या? अगं आम्ही बहिणी आहोत तुझ्या आणि सख्या बहिणी, आणि तू आम्हाला असं लांब करतेस, तू आम्हाला लाथाडतेस असं आम्हाला वाटतंय. त्यावेळी प्रिया ओरडते, आधी लांब व्हा माझ्यापासून. त्यावेळी त्या तिघीही थोड्या दचकतात आणि तिच्यापासून बाजूला होतात. त्यावेळी प्रिया म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुमची बहीण नाही, तुमची बहीण तिकडे आहे. त्यावेळी त्या तिघी म्हणतात, तिकडे? तूच आमची बहीण आहेस. त्यावेळी आता प्रिया म्हणते, नाही बोललं ना, तुमची बहीण तिकडे आहे, ती बघा, ती उभी आहे, ती तुमची बहीण. त्यावेळी ते तिघीही आता सायलीकडे बघतात आणि त्या म्हणतात, नाही नाही, ही आमची बहीण नाही वाटत, तूच आमची बहीण नाहीस. आम्ही ओळखतो ना तुला, अगं तूच आमच्यासोबत खेळायचीस. त्यावेळी प्रिया म्हणते, काहीही बोलू नका, तुमचा आणि माझा काही संबंध नाही, ती तुमची बहीण आहे, विचारा तुमच्या आईला. तर इकडे अर्जुनच्या हातात एक मैनावतीचा केस असतो आणि दुसरा सायलीचा केस असतो. अर्जुन म्हणतो, चला तर मग झालं माझं काम. हा मैनावतीचा केस आहे आणि हा सायलीचा. आता मी DNA ला पाठवतो आणि एकदा रिपोर्ट आला की समजून जाईल. माझ्या हिशोबी मैनावती ही सायलीची खरी आई नाही आहे. मैनावती ही खोटं बोलत आहे की सायली तिची मुलगी आहे. आता हे DNA द्वारे निश्चितच सिद्ध होईल. आता तेवढ्यात तिथे चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन दे पटकन केस दे, मी DNA ला नेऊन देतो, म्हणजे पटकन रिपोर्टसुद्धा येईल, आपल्याला कळून जाईल ना नेमकं काय आहे. त्यावेळी अर्जुन हा चैतन्यला दोन्ही केस देतो आणि सांगतो, हा बघ, हा सायलीचा आहे, हा मैनावतीचा आहे, बरोबर DNA कर आणि पटकन घेऊन ये. आता चैतन्य DNA करण्यासाठी दोन्ही केस घेऊन जातो. आता चैतन्य DNA करून ते रिपोर्ट घेऊन येतो आणि अर्जुनला दाखवतो. अर्जुनला आता रिपोर्ट बघून मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन लगेच खाली येतो आणि पूर्णाजीला बोलवतो, पूर्णाजी इकडे ये. आता पूर्णाजी बाहेर येते. काय झालं अर्जुन? त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, पूर्णाजी हा रिपोर्ट बघ, या रिपोर्टमध्ये तुला नेमकं काय दिसतंय? त्यावेळी पूर्णाजी म्हणते, अरे या रिपोर्टचं मला काय कळणार, अश्विन इकडे आहे रे. आणि आता अश्विन तिथे येतो. आता पूर्णाजी म्हणते, तू डॉक्टर आहेस ना, हा रिपोर्ट बघून मला सांग नेमकं काय आहे. आता अश्विन रिपोर्ट वाचतो. त्या रिपोर्टमध्ये असं असतं की सायली आणि मैनावतीचा काही एक संबंध नाही. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, थांब आणखी एक रिपोर्ट आणलाय मी, हा रिपोर्ट बघ. आता दुसरा रिपोर्ट बघून अश्विनच्या लक्षात येतं की प्रिया ही खरी मैनावतीची मुलगी आहे. अश्विन म्हणतो, मैनावतीची खरी मुलगी प्रिया आहे असे या रिपोर्टमध्ये दिसतंय. आता प्रिया आणि मैनावतीचा DNA एकदम सेम आलेला आहे. हे ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते, म्हणजे या प्रियाने आपल्याला फसवलं? असं बोलून आता पूर्णाजी जागची उठते आणि प्रियाच्या खाडकन कानाखाली मारते आणि म्हणते, ह्या मुलींनी बरोबर ओळखलं, तूच त्यांची बहीण आहेस आणि तू ते नातं नाकारत आहेस, त्यांना धुडकावत आहेस. कशी मुलगी आहेस तू? तरी आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो, तू आमच्या प्रतिमाची मुलगी नसणार, ह्या मैनावतीचीच मुलगी असणार. अगं सायलीच्या अंगात सगळे गुण प्रतिमाचे आहेत. आम्हाला सारखं वाटत होतं प्रतिमाला सायलीसारखी एक मुलगी हवी, आणि आता सायलीच ही प्रतिमाची मुलगी आहे हे सिद्ध होतंय. असं बोलून पूर्णाजी आता प्रियाला धक्के देत घराबाहेर काढते. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.